नमस्कार शेतकरी बांधवांनो. ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, दिनांक 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीचा हवामानाचा अंदाज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रातील वातावरण कसे असेल, त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्ये पाऊस असेल का, त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये पावसाची स्थिती काय असेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 9 फेब्रुवारी रोजी एक हलका स्वरूपाचा पश्चिमी विक्षोभ WT येणार आहे आणि या WTमुळे उत्तर भारतातील पर्वतीय भागामध्ये हलक्या स्वरूपात बर्फबारी आणि काही प्रमाणात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 9 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे उत्तराखंडच्या काही भागामध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी आणि काही प्रमाणात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, उत्तर भारतातील इतर राज्यात सांगत झाल्या जसे की राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही. काही भागामध्ये थंडीचे प्रमाण हे जास्त राहण्याची शक्यता आहे, तर काही भागामध्ये थंडीचे प्रमाणसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 9 फेब्रुवारी रोजी या पश्चिमी विक्षोभामुळे महाराष्ट्रातील वातावरण कसे असेल याची माहिती पाहूया. मित्रांनो, बंगालचा समुद्र आणि अरबी समुद्र या दोन्ही ठिकाणी सध्या पावसाला पोषक कुठली परिस्थिती नाही. त्याचप्रमाणे या कमी स्वरूपाच्या WTमुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठे पावसाची शक्यता नाही. तापमानात सांगायचं झाल्यास याआधी येऊन गेलेल्या हलक्या स्वरूपाच्या WTमुळे तापमान हे न्यूनतम तापमान 1 अंश डिग्री सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता आहे. जवळपास न्यूनतम तापमान 17 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये 16 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान सुद्धा राहण्याची शक्यता आहे आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस तर काही भागामध्ये 31 ते 32 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान सुद्धा राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, जवळपास 5 विभागामध्ये महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये कमी दाबाची स्थिती कुठेही नाही. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यामध्ये सुद्धा 9 फेब्रुवारी रोजी कुठेही पावसाची शक्यता नाही. पाँडिचेरी या किनारपट्टीवर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 10 फेब्रुवारी रोजीसुद्धा एक पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे या WTमुळे 10 फेब्रुवारी रोजीसुद्धा पहाडी भागामध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी आणि काही भागात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड त्याचप्रमाणे लडाख या ठिकाणी हा बर्फबारी आणि हलक्या प्रमाणाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, उत्तर भारतातील उर्वरित राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही. काही भागामध्ये थंडीचे प्रमाण हे 9 ते 10 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, तर काही भागामध्ये थंडीचे प्रमाणसुद्धा हे कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 10 फेब्रुवारी रोजी या पश्चिमी विक्षोभामुळे त्याचप्रमाणे बंगालचा समुद्र आणि अरबी समुद्रातील स्थितीमुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. तापमानाचं सांगत झाल्यास महाराष्ट्रातील जवळपास नाशिक, नागपूर त्याचप्रमाणे नांदेड आणि कोल्हापूर या ठिकाणचं न्यूनतम तापमान हे साधारणपणे 17 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अधिकतम तापमान हे 29 ते 32 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. दक्षिण भारतात सांगत झाल्यास दक्षिण भारतातसुद्धा 10 फेब्रुवारीच्या रोजी कुठेही पावसाची शक्यता नाही. कारण अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रात सध्या तरी पावसाला पोषक स्थिती नाही. मित्रांनो, 11 फेब्रुवारी रोजीसुद्धा एक हलक्या स्वरूपाचा पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडच्या काही भागामध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील उर्वरित राज्यामध्ये मात्र 11 फेब्रुवारी रोजी कुठेही पावसाची शक्यता नाही. थंडीचे प्रमाण काही भागात जास्त राहण्याची शक्यता आहे, काही भागात ते थंडीचे प्रमाणसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 11 फेब्रुवारी रोजी
महाराष्ट्रात सांगायचं झाल्यास महाराष्ट्राच्या 5 विभागामध्ये कुठे पावसाला पोषक स्थिती आहे. वातावरण हे मात्र काही भागात ढगाळी तर काही भागामध्ये निरभ्र राहण्याची शक्यता आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे. तापमानात सांगायचं झाल्यास न्यूनतम तापमान हे जवळपास 17 ते 18 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि अधिकतम तापमान हे 29 ते 31 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूब